मित्रांनो, माझ्या पाठीमागे गडाचा आपण व्ह्यू बघत आहात आणि इथे जे वातावरण आहे, कमाल वातावरण, संपूर्ण पाली शहराचं दृश्य दिसतंय। आजूबाजूला असे ढग उतरलेले आहेत आणि अशा वातावरणामध्ये आता वारा सुद्धा चालू झालेला आहे। गार गार वारा अंगावर झेलणं एक वेगळाच अनुभव आहे। हा अनुभव घ्यायचा असेल तर आपण सरसगडला यायलाच हवं। चला। मित्रांनो, ज्या गोष्टीची भीती होती आणि तेच घडलं। समोरून शत्रूसारखं आक्रमण करत पाऊस आलेला आहे। कदाचित आपल्याला ड्रोन फ्लाय करता येणार नाही, बघू, कदाचित पाऊस येईल आणि निघूनही जाईल, त्याच्यानंतर आपल्याला संधीही मिळेल। ओके, चला पटापट रेनकोट घालून आपण पॅक होऊयात। प्रफुल, काय आतमध्ये पाण्याची टाकी आहे। ओके, पाणी आहे प्यायला? नाही नाही, सुका आहे। वाह, किती आतमध्ये आहे? एक 30 फूट आहे। हो हो, एवढा मोठा अंतर आहे? हाँ, उतर तू, मी आलो। 15 बाय 15 ची रूम आहे। ओके ओके, चल आलो मी। वा, 15 फुटी गुहेचा मार्ग आहे आणि त्या गुहेतून आतमध्ये आल्यानंतर एक 15 बाय 10 ची अशी लांब लचक रूम आहे आणि या रूमचं काम चालू असावं कदाचित, कारण चिनी हातोडीचे घाव आपल्याला स्पष्ट दिसत आहेत। 10 ते 15 जण आरामात झोपतील एवढी मोठी जागा आहे। तर हे नक्की काय बांधकाम आहे लक्षात येत नाही। राहण्याची व्यवस्था जर असती तर हे छत उंच असतं। हे साधारणतः 3-3.5 फुटाचं छत आहे, म्हणजे आपण एखादा माणूस बसू शकतो, झोपू शकतो। तुम्हाला जर याबद्दल जास्तीची माहिती असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हालाही त्याची माहिती होईल। पण एक प्राथमिक अंदाज पाहता गडाच्या पायथ्याशी देवडी जी असते त्या देवडी स्वरूप हे आहे आणि आतमध्ये दारू गोळा स्टोअर करण्यासाठीची व्यवस्था कदाचित या ठिकाणी असू शकते। आपण आता बाहेर निघूयात, कारण घामाने चेहरा बरबटलाय, खूप गरम होते। बाहेर जाऊ। मित्रांनो, गडाचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे 96 पायरी मार्ग। 96 पायरी मार्ग म्हणजे काय, तर एका कातळ दगडामध्ये सलग 96 पायऱ्या आहेत आणि या 96 पायऱ्या चढून गेल्यानंतर गडाचा महादरवाजा लागतो। तर सगळ्यात मोठं आकर्षण असलेलं हे पायरी मार्गाचं ठिकाण आपण पाहूयात। चला पायरी मार्गावर। मित्रांनो, पावसामुळे वाट अगदी निसरडी झालेली आहे। आपण जर पावसाळ्यात ट्रेक करणार असाल
तर काळजीपूर्वकच आपण ट्रेक केला पाहिजे. चांगल्या प्रतीचे उत्तम दर्जाचे बूट हे आपल्या पायात असणं गरजेचं आहे, कारण खूप सारी नीळ आलेली आहे. या निळीवरून आपले प्लास्टिक बूट किंवा रबरी बूट हे सटकतात. तर चांगल्या क्वालिटीचे जे बूट असतात, ज्यांना ग्रीप चांगली मिळते, असे आपल्या पायात असू द्या. चला वरती जाऊयात. मित्रांनो, गडाचा पहिला महादरवाजा लागलेला आहे. पहिला महादरवाजा बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की या गडाला सरसगड का नाव दिलं असेल. खरंच उत्तम आणि सरस असा किल्ला आहे. गोमुखी रचना आहे. त्याचं कारण असं की समोरच्या बाजूनी जरी या किल्ल्यावर आक्रमण झालं तरी महादरवाजा फुटता कामा नयेत. जे तोफगोळे येतील ते महादरवाजावर आदळू नयेत, म्हणून गोमुखी रचना प्रत्येक महादरवाजाची केली जाते. हे तत्कालीन उत्कृष्ट स्थापत्य शैलीचा एक नमुना होता. तर आता आपण प्रवेश करूयात, महादरवाजा पाहूयात आणि पुढची मार्गक्रमणा करूयात. महादरवाजामधून वर चढून आल्यानंतर शिपायांच्या देवड्या आपल्याला बघायला मिळतात. अतिशय काटकोनामध्ये कोरलेल्या ह्या देवड्या, जिथे सहज 10 ते 15 शिपाई सहज राहू शकतील. म्हणजे महादरवाजावर जे रक्षक असतील, जे सैनिक असतील, त्यांच्या राहण्याची, आराम करण्याची व्यवस्था म्हणून ह्या देवड्या महादरवाजामध्ये खोदलेल्या असायच्या. प्रत्येक किल्ल्यावर महादरवाजा चढल्यानंतर ह्या देवड्या आपल्याला बघायला मिळतात. अतिशय सुंदर अशा देवड्या आहेत. आणि विशेष म्हणजे पहिल्या पायरीपासून त्या वरच्या पायरीपर्यंत महादरवाजा आणि देवड्या संपूर्ण एका कातळामध्ये कोरलेल्या आहेत. आणि एका कातळामध्ये कोरलेली हे स्थापत्य हे 2000 वर्षांपूर्वीचं स्थापत्य वैशिष्ट्य होतं. म्हणजेच सातवाहनांच्या काळामध्ये या किल्ल्याची निर्मिती झाली असावीत, असं आपण या खोदकामावरून प्राथमिक अंदाज लावू शकतो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती जुना आणि प्राचीन हा किल्ला आहे.
मित्रांनो, पायरी मार्गावरून वर आल्यानंतर आपल्याला महादरवाजा लागतो आणि महादरवाजातून वर आल्यानंतर बाले किल्ल्यात जाण्यासाठी द्वितीय पायरी मार्ग या ठिकाणी आहे. ह्या पायरी मार्गावरून जाऊन आपण बाले किल्ल्यामध्ये जाऊ शकतो. बाले किल्ला ही तेवढाच खर आहे, तेवढाच सरस आहे. पाली गाव इथनं निहाळता येतं. खाली श्री क्षेत्र बल्लाळेश्वर, खाली तीर्थक्षेत्र आहे आणि आपण एक्झॅक्ट त्याच्यापासून 1 ते 1,500 फूट उंचीवर आहोत. मित्रांनो, सरसगडाच्या पूर्व तटबंदीकडे बाले किल्ल्याच्या पोटामध्ये असंख्य पाणी टाकी आणि दारुगोळा किंवा धान्य साठवण्यासाठीची टाकी आपल्याला खोदलेली बघायला मिळतात. टाकी खोदण्यामागची 2 कारणं असायची. एक तर काहीतरी साठवणुकीसाठी त्याचा वापर केला जायचा आणि दगड खोदून जे निघालेले दगड हे तटबंदीसाठी वापरता यायचे. या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळतं की टाकी कशी खोदली जायची. एक तटबंदीच्या आकाराचा दगड खोदला जायचा, म्हणजे चिनला जायचा आणि तो चौकोनी दगड काढून तटबंदीसाठी वापरला जायचा. इथे आपल्याला बघायला मिळतं की ह्या टाक्याचं काम चालू आहे. दगड काढण्याचं काम आणि दगड चिनण्याचं काम हे चालू होतं. हे अर्धवट टाकं आहे, पण तो दगड कसा काढला जायचा हे आपल्याला इथे बघायला मिळतं. अशी असंख्य टाकी या परिसरामध्ये आहेत. इथे आपल्याला खूप मोठं असं धान्याचं कोठार बघायला मिळतंय. तर चला माझ्या मागे, तुम्हाला एक धान्याचं कोठार दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पायरी मार्ग सुद्धा आपल्याला आहे. इथे उतरण्यासाठी एक उत्कृष्ट पायरी मार्ग बनवलेला आहे. बाबा 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 बाबा, काय मोठं कोठार आहे. मला वाटते पूर्व बाजूची सगळी तटबंदी या कोठारातून निघालेल्या दगडातून बांधली असावी. आवाज घुमतोय आणि जेवढे इथे हे धान्य कोठार आहे तेवढंच त्याच्या पलीकडे सुद्धा आहे. आणि 3 मोठे खांब जे साधारणतः तुझी उंची किती रे? 6 फूट. तर एक 15 फुटाचा तो खांब असावा. खालूपासून तर वरपर्यंत 15 फुटाचे 3 खांब आहेत आणि एवढं मोठं हे खांब टाकं धान्य कोठार म्हणून याचा वापर केला जात असायचा. गडावर येणारी दुसरी वाट आणि त्या पायरी मार्गाचा हा महादरवाजा, हा पायरी मार्ग खूप खोल आहे, म्हणजे खर आहे. खूप दमछाक होत असेल या पायरी मार्गावरून. प्रफुल्ल काय करतोय? मी पिण्याचं पाणी आमचं कमी पडलेलं आहे. ओके. म्हणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. खूप थंडगार असं पाणी इथे उपलब्ध आहे आपल्याकडे. मित्रांनो, ह्याच्यामधून एक संदेश आहे, लक्षात असू द्या.
साठलेलं पाणी पिण्यास योग्य नसतं, कारण त्याच्यात जीवजंतू असण्याचा संभव असतो. पण प्रफुल्लने युक्ती केली, तहान तर भरपूर लागली आहे, वरून एक झरा वाहत येतोय, जिवंत झरा आहे, त्याला पान लावून अगदी स्वच्छ पाणी त्यांनी बाटलीत जमा केलं आहे आणि आत्ता आम्ही पिणार आहोत, कारण आम्ही पाणी आणायला विसरलो होतो. मित्रांनो, बाले किल्ल्यामध्ये जाताना एक आता खडी चढाई लागते. दगडी पायरी मार्ग असल्याकारणाने आणि पायऱ्या अगदी छोट्या छोट्या आहेत, त्याच्यामुळं पावसाळ्यात नीळ आलेली आहे. चढाई करताना सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. काही शिवप्रेमी मंडळांनी या ठिकाणी महाराजांची मूर्ती स्थित केलेली आहे, तिची योग्य अशी काळजी घेतलेली आहे. महाराज कधीतरी या गडावर आले असतील, महाराजांचे चरणस्पर्श या मातीमध्ये लागलेच असतील आणि म्हणून आपण प्रत्येक किल्ल्यावरची माती ही उचलतो. आज सरसगडाची माती आपण महाराजांच्या मूर्तीची समोरची उचलूयात. इथे महाराज कधी ना कधी आले असतील आणि त्यांचे पाय या मातीला लागलेच असतील. जय केदारेश्वर. मित्रांनो, प्रत्येक गडावर आपल्यासारखी शिवप्रेमी मंडळी आणि भटके हे मिळतातच. पुण्याचा ग्रुप आहे आपल्यासोबत, कारण पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानाला जी येणारी ती भक्त मंडळी आहेत, ती मोस्टली इथे येत नाहीत. गडावर येणारे हे खरे शिवभक्तच आहेत आणि असे शिवभक्त आपल्यासोबत आहेत. मित्रांनो, कुठून आलायत आणि गड कसा वाटला तेवढं जरा सांगा. जर सांगायचं झालं, आम्ही आलो आहे पुण्यावरून. तर असं आम्ही जॉबच करतो, सॅटर्डे संडे ऑफ आहे. हो. तर आजकाल जी गर्दी भेटते, जी बेळकांची जी गर्दी भेटते ते आपल्याला नको होतं, म्हणून तर मी जो सर्च आउट केला तर मला अगदी म्हणजे पाली जे बल्लाळेश्वरने जे बोलवलं मला ते अगदी पावलंय मला. त्याच्यामुळे मी पहिले दर्शनाला न जाता पहिला सर आपला गड केला, तो गड सर केल्यानंतर मी आता बल्लाळेश्वरचं दर्शन घेईल, मग आपला घरचा बुरुज. क्या बात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण काल पण बघितली, जेव्हा देवकुंडला गेलो, हौशे नवशे गवशे हेच येतात, पर्यावरणाचा ऱ्हास करतात. पर्यावरणाची काही घेणं गेलेलं नाही आहे त्यांना, कारण काल ट्रेक मार्गावर कमसे कम 2 ट्रक कचरा असेल. आम्ही तिथल्या जे गार्ड होते त्यांच्याशी हुज्जती घातली, पण कोणी कोणाचं ऐकायला तयार नाहीत आणि तोच मोलाचा संदेश यांनी दिलेला आहे. मित्रांनो, निसर्ग एन्जॉय करण्यासाठी हौशी मंडळी येत असतात आणि त्यातील ही हौशी मंडळी आहे. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय.
अशा प्रकारे मित्रांनो सरसगड आपण सर केलेला आहे. अतिशय सुंदर किल्ला आहे. जेवढा छोटा दिसतो तेवढा छोटा किल्ला आहे नाही, कारण किल्ल्यावर स्थापत्य आणि बांधकाम हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. टेहाळणी म्हणून या गडाचा वापर केला जायचा, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा असा किल्ला तत्काळामध्ये हा होता. कारण समस्त पंचक्रोशीवर लक्ष ठेवण्याचं, टेहाळणी करण्यासाठी हा किल्ला म्हणजे सरसगडाचा वापर केला जात असायचा. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व बघायला गेलं तर खूप मोठं आहे. कारण खूप जुनी पूर्वापार परंपरा या किल्ल्याला आहे. जवळपास सातवाहनांचा जो काळ होता, म्हणजे 2000 वर्षांपूर्वीचा काळ, त्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असं एकंदरीत आपल्याला या स्थापत्यावरून वाटतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये येणाऱ्या आघाड्यांकडे हा किल्ला येत जात राहिला. त्याच्यानंतर निजामाने याच्यावर आक्रमण करून निजामशाहीमध्ये तो जोडून घेतला. त्यानंतर करार होऊन तो आदिलशाहीकडे आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मात्र याच्यावर स्वराज्याचा भगवा हा फडकत राहिला आणि या किल्ल्याची डागडुजी महाराजांनी करून घेतली होती ह्याचेही लिखित पुरावे आपल्याला इतिहासात बघायला मिळतात. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेला हा सरसगड आज आपण या ठिकाणी पाहिला. येथील स्थापत्य, बांधकाम आणि ज्या काही विशेष गोष्टी आहेत या पाहण्याचा प्रयत्न केला. तर चला आता करूयात व्हिडिओचा एंड. तोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बघत राहा, आपल्या मित्रांना शेअर करत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जय शिवराय.